मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर दरड कोसळली। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मिसिंग लिंकवर दरड कोसळली। मुंबई पुणे रस्ते वाहतूक पूर्णतः ठप्प। जुना मुंबई पुणे हायवे देखील बंद। कर्जत लोणावळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवरही दरड कोसळली। दरड कोसळल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस गाड्या रद्द। सोलापूरहून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस देखील पुण्यातच थांबली। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस। 4ही जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून रेड अलर्ट। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस। सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आजचा सलग 4था दिवस। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडच्या सगळ्या शाळा कॉलेजेसना सुट्टी। सर्व शासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईमध्ये धोकादायक झाडाचा 3रा बळी। कुर्ल्याच्या नौपाड्यामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू। कुर्ल्यामध्ये युनुस शेख यांचा झाड कोसळून मृत्यू। मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू। मित्रांसोबत दुचाकीवरून जाताना हसन रजा या तरुणाचा मृत्यू। कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर। यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर। 33 बंधारे पाण्याखाली। वाहतूक सेवाही विस्कळीत। कर्जत खालापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम। पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। सावरोली ब्रिज वाहतुकीसाठी बंद। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन।